ताई तुम्ही 2025 ची नगरपालिका इलेक्शन लढवत आहेत. तर तुम्हाला मतदार आणि जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो? या ठिकाणी मी 2025 ची ही जी निवडणूक लढत आहे, यामध्ये मला जनतेचा आणि मतदारांचा भरपूर असा म्हणजे प्रतिसाद मिळत आहे. कारण त्यांना माहिती आहे, की मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत 20 वर्षांमध्ये कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जोरावरती लोकांनी मला या ठिकाणी म्हणजे नगरसेवक होण्यासाठी एक संधी दिलेली आहे आणि लोकांचं म्हणणं असं आहे, की "बा ताई तुम्ही काम करतात तर करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत." आणि गेल्या वेळेस माझा अल्पशा मताने पराभव झालेला असल्यामुळे लोकांना त्याबद्दल सहानुभूती सुद्धा आहे किंवा एक चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यावेळेस संधी नाही मिळाली. पण ह्या वेळेस आपण ती संधी देऊन ह्यांना सभागृहात आपल्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी पाठवू, अशी लोकांची मानसिकता आहे. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात आणि तुम्ही प्रस्थापित घराण्यामध्ये नाही. तर तुमच्या समोर मोठमोठे प्रस्थापित आहेत उमेदवार. तर त्याचा अनुभव तुम्हाला काय आला? खरं तर मी वंचित बहुजन आघाडीची आभारी आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीची सुद्धा आभारी आहे, की त्यांनी एक गडगंज संपत्तीवाले किंवा अ, ज्यांच्याकडे पैसा आहे अशा उमेदवाराला न उमेदवारी देता माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या एका काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी विचार केला आणि मला या ठिकाणी उमेदवारी दिली. पण इथे मला वाटत नाही, की इथल्या प्रस्थापित लोकांनी जो पैशाचा महापूर या ठिकाणी आणलेला आहे, त्याचे फारसे इफेक्ट माझ्या नगरसेवक या दावेदारीच्या पदावर होणार नाहीत. कारण माझं काम आहे. माझ्याकडे पैसा जरी नसला, तर काम करण्याचं एक माझ्याकडं व्हिजन आहे आणि आतापर्यंत 20 वर्षात मी ते करत आलेली आहे. त्यामुळे मला त्यांचा काही फारसा इफेक्ट होईल असं वाटत नाही. ताई आता मतदान अगदी आता 2 दिवस तोंडावर आलेला आहे आणि जो वंचितचा आणि काँग्रेसचा जो कंधारमध्ये भ्रम झालेला आहे, की वंचितची काँग्रेससोबत युती नाही. तर याच्यात तुम्ही काय सांगू शकता? नाही. आपण पाहिलेलं आहे, की बाबा वंचित आणि काँग्रेसची कंधारमध्ये तर युती कायम आहे. बाकी ठिकाणी कुठल्या कारणामुळं झाली किंवा नाही झाली हे पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. तो भाग वेगळा. पण कंधारमध्ये ही युती कायम आहे आणि शेवटपर्यंत ती टिकून आहे. आपण बघताय, की आम्ही प्रत्येक सभेमध्ये, प्रचारामध्ये वंचित आणि काँग्रेसची अख्खी पूर्ण टीम 20च्या 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही सोबत आहोत आणि एका मनाने काम करत आहोत. आणि हे आम्ही शेवटी गुलाल लागेपर्यंत एकत्र राहणार आहोत आणि यापुढेही काम करायची आमची इच्छा आहे. आज आम्ही भयाची कंधारमध्ये खूप मोठी सभा झाली. तर ही सभा झाल्यानंतर जनतेचा कौल कसा वाटतो तुम्हाला? अमित भैयाची जी आजची सभा झाली ती आपणही पाहिलेली आहे. पत्रकार बांधवही त्या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय असा उत्साही जनसमुदाय त्या ठिकाणी होता. कुठल्याही माणसांना आम्ही पैसे देऊन तिकडे आणलेलं नव्हतं. म्हणजे सर्व जनता ही काँग्रेसच्या, महाविकास आघाडीच्या, वंचितच्या सोबत आहे. हा कुठेतरी एक चांगला संदेश या ठिकाणी ह्या सभेच्या माध्यमातून लोकांना मिळालेला आहे. आणि अमित भैयांनी जे आश्वासन दिलेलं आहे, की बा मी कंधारच्या जनतेच्या पाठीमागे आहे आणि आमच्या इकडचे दोन्ही खासदारही महाविकास आघाडीच्या सोबत आहेत. त्यामुळं जनता नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करणार आहे. तरी तुम्हाला इथल्या प्रभाग क्रमांक 9च्या जनतेने तुम्हाला जर विजयी ठरवलं, तुम्हाला मतदान रुपये आशीर्वाद देऊन तुम्हाला विजयी केलं, तर तुमचं पुढे विकासाचं व्हिजन काय आहे? माझं विकासाचं विजन हे राहणार आहे, की इथे हे तर मूलभूत गरजा आहेत. पाणी, लाईट, नळ त्या तर मूलभूत गरजा आहेत आणि त्या लोकांना मिळणं हे अत्यावश्यक आहे. त्यासाठी तर मी प्रयत्नशील राहणार आहे. पण त्या पलीकडे जाऊन इकडे अंगणवाडी नाही, इकडे लेकरांना खेळण्यासाठी कुठलं ग्राउंड नाही, गार्डन नाही आणि जे परीक्षेची वगैरे तयारी करतात लेकरं, अशा लेकरांसाठी कुठलं अभ्यासिका केंद्र आपल्याकडे नाही. या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक तरुण आहेत आपल्याकडे. त्यांच्यासाठी इकडे ग्राउंड उपलब्ध नाही. शक्य होईल त्या जे सुखसुविधा आहेत, ज्या अत्यावश्यक गरजा आहेत लोकांच्या, दवाखान्याचा जरी एखादा प्रॉब्लेम आला तर आपल्याला कंधारवरनं नांदेडला जायची कंडिशन या ठिकाणी आहे. त्या सगळ्या गोष्टीसाठी मी सभागृहामध्ये प्रश्न मांडून ह्याच्यावरती त्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील एवढं मी सांगू शकते. सध्या निवडणुकांची रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे. मी ह्या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाचं आव्हान करण्यासाठी उभी आहे. आज प्रत्येक गल्लीमध्ये ज्या प्रकारे राजकारण केलं जाते हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असं कुठेतरी आम्हाला वाटायला लागलेलं आहे. कारण या इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी कंधारची एवढी विल्हेवाट लावलेली आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. जे उमेदवार या ठिकाणी दिले गेलेले आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये एवढा अमाप पैसा खर्च केला जातोय. हा पैसा जर तुम्ही आधी जनतेच्या सोयी सुविधांसाठी खर्च केला असता तर आज तुम्हाला हा पैसा एवढा महापूर
काम करण्याची पद्धत आणि लोकांना भूलथापा देणे, त्यांना खोटे आश्वासनं देणे, फक्त एवढाच यांचा अजेंडा आहे. कुठला यांनी विकासाचा एखादा अजेंडा घेऊन आपल्या पुढे उभे नाहीत. खरं तर आपल्या नगरसेवक होण्यामागे कारण काय असतात, की नगरसेवकाचे कर्तव्य काय असतात हे या लोकांना माहिती नाही. त्या लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की नगरपालिकेमध्ये जायचं आणि फक्त स्वतःचा विकास कसा करून घ्यायचा, मग जनतेचं काही का होईना. आणि आम्ही एका दिवसामध्ये इकडं सगळी म्हणजे कायापालट करू शकतो, ते एका रात्रीमध्ये आम्ही जादू करतो, हे कुठेतरी इथल्या उमेदवारांना एक म्हणजे ठरलेली गोष्ट आहे. आणि त्याच प्रकारे तो त्यांचा प्रचार करतात. खरं तर आपल्याला नाली, लाईट, पाणी ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे मूलभूत जे आपले गरजा आहेत ह्याच कुठेतरी माहिती आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला कुठेच म्हणजे आपल्या कंधार शहराचा विकास तुम्हाला दिसत असला तर काय की मला माहिती नाही. आपल्या इकडे एकही सार्वजनिक वाचनालय नाही. एवढे आपले होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे कुठलंच एखादं वाचनालय नाही किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इकडे ग्राउंडची व्यवस्था नाही किंवा इकडे आपल्याकडे अंगणवाडी नाही. हे सगळी जे दुरावस्था झालेली आहे, आपल्याला दवाखान्याला ही एवढी अवस्था या कंधारची इथल्या प्रस्थापितांनी केलेली आहे. फक्त आणि फक्त आता एवढा जोर चालू आहे, मी म्हणाले प्रत्येक वार्डामध्ये 2, 2.5, 3 लाख दारू मटण पार्ट्यावरती खर्च केले जातात. हे पैसे जर तुम्ही लोकांच्या विकासासाठी लावले असते तर आज तुम्हाला आमच्या तरुण मंडळीला व्यसनाधीन करण्याची गरज भासली नसती. आज तुम्हाला ह्या लोकांना भूलथापा द्यायची गरज पडली नसती. हे कुठेतरी आपण समजून घेणं गरजेचं आहे. कंधारचे लोक एवढे म्हणजे हे पैशासाठी हपाकलेले आहेत असं कुठेतरी यांना वाटायला लागलेलं आहे. आणि आम्ही दिलेल्या 1000-2000 रुपयामध्ये आम्ही त्यांचं मत मिळवतो, तेवढी आपल्या मताची किंमत जुजबी अशी इथल्या प्रस्थापितांना वाटते. कुठेतरी आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपल्या संसाराची जे लोक विल्हेवाट लावतात, आपल्या तरुण लेकरांना जे व्यसनाधीन करतात, अशा लोकांच्या पाठीशी आपल्याला राहायचंय. तर आपला विकास करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे आपण राहायचं, हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर मी गेल्या ह्या 15 दिवसामध्ये बघते ही जत्रा आहे. ही जत्रा संपल्यावर तुम्हाला कोणीही त्यांच्या जवळ उभं टाकू देणार नाही. आमच्या वार्डातल्या नगरसेवकांची तर भाषा अशी आहे, कचऱ्यातले पैसे कचऱ्यात घालतोय. आम्ही कचऱ्यातले पैसे कचऱ्यात घालतोय म्हणजे एवढा विकास त्यांनी केलाय. फक्त टेंडर घेणे, नाल्या साफ करणे, कचरा काढणे हे त्यांचं टेंडरचं वित्त स्वतः घेतात. पण गल्लीमध्ये एकही ठिकाणी आमच्या स्वच्छता नाही किंवा स्वच्छ पिण्याचं पाणी नाही. एवढी आहे की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जी युती झालेली आहे ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची झालेली आहे. हे कुठेतरी आपण समजून घेणं गरजेचं आहे. मी काल असं ऐकलं की आमच्या मागं प्रतापराव पाटील चिखलीकर इथले आमदार आहेत, आमच्या पाठीमागं अजितदादा पवार आहेत, काँग्रेसच्या मागं कोण नाही. अरे काँग्रेसच्या मागं 2 खासदार आहेत आणि इथली नगरपालिका सक्षमपणे चालवणारा नळगे परिवार आहे. हे कुठेतरी आम्ही तुम्हाला ह्या स्टेजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते. कुठेतरी तुम्ही जे लोकांची दिशाभूल करताय हे थांबवा. लोकांनी तुमचा डाव हा ओळखलेला आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले, रडून पडून काही मतदान मिळत नसतं. एक व्यक्ती सुजन आघाडीचा चांगली स्वच्छ प्रतिमा असणारे आमचे सगळे नगरसेवक आहेत, पण दुसऱ्या पार्टीने जे तुम्हाला या ठिकाणी नगरसेवक दिलेले आहेत ते कशा आहेत ह्याची तुम्ही विचारसरणी व्यवस्थित विचार करा. आणि तुम्ही संसद विवेक बुद्धीने 2 तारखेला मतदान करताना पंजा आणि जिथे युतीमधले सिलेंडर असेल, मशाल असेल, ह्या निशाणीवर तुम्ही पुल्ली मारा आणि